भेंडीमध्ये बेसन पीठ टाकून तर पहा. तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे की आज आपण भेंडीमध्ये बेसन पीठ टाकून अतिशय भन्नाट आणि चविष्ट अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी भेंडी घेतलेली आहे. भेंडी घेताना शक्यतो कोवळी आणि ताजीच भेंडी घ्या. आता याला चांगलं स्वच्छ धुवून आणि भेंडीला चांगलं असं पुसून काढायचं आहे, कोरडी करायची आहे. आणि त्यानंतर मी इथे भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने भेंडी कट करायला आवडेल, बारीक किंवा मग मोठी, त्या पद्धतीने तुम्ही इथे भेंडी कट करू शकता, तरी सुद्धा चालेल. तर मी इथे भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं आहे. तर मंडळी, इथे मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. तर बेसन पीठ घातल्यामुळे या भेंडीला छान अशी कोटिंग येते आणि भेंडी परतत असताना ती अजिबात खाली चिकटत नाही किंवा त्यातला जो चिकटपणा असतो तर तो कमी होतो. त्यामुळे आपल्याला यामध्ये सगळ्यात आधी बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे म्हणजे अर्धी वाटी, छोटी वाटी आहे, बेसन पीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे. आता याला हळद घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि हळद ही भेंडीला चांगली अशी कोट झाली पाहिजे. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे हे बेसन पीठ आणि हळद भेंडीला सगळीकडे लागल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन पीठ चांगलं असं या भेंडीला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं टॉस सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून या भेंडीला सगळीकडे सारखं बेसन पीठ लागल्या जाईल. तर हे पहा, अशा पद्धतीने मी याला सगळं बेसन पीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. तर आता आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अद्रक, लसण आणि हिरवी मिरची आपल्याला हे चॉपरला चॉप करून घ्यायचं आहे बारीक असं. तुम्ही याला मिक्सरला सुद्धा वाटू शकता, तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे 1 वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. दही घालताना शक्यतो ताजंच आणि फ्रेश दही घाला, आंबट दही घालू नका. त्यानंतर इथे धनापूड, जिरेपूड आणि गरम मसाला सुद्धा मी इथे घातलेला आहे. आणि 1 चमचा इथे किचन किंग मसाला सुद्धा घातलेला आहे. थोडी इथे कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे. यामुळे या भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आणि अर्धा चमचा आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला भेंडीला सुद्धा बेसन पीठ लावलेलं आहे, त्यानुसारच यामध्ये सुद्धा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा दही फुटल्या जातं भाजीमध्ये, तर तसं होऊ नये त्यामुळे आपल्याला हे दही मसाल्यामध्येच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की दही हे भाजीमध्ये घातल्यानंतर फुटण्याची शक्यता कमी असते किंवा ते फुटत नाही. त्यामुळे आपल्याला अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे. तर भेंडी आपल्याला ही कमी गॅसवरती छान अशी परतून घ्यायची आहे. या भेंडीला आपल्याला जास्त पण असं गाळ असं शिजवायचं नाहीये, एक 80%च शिजवायचं आहे. कारण आपल्याला ही नंतर सुद्धा भाजीमध्ये भेंडी शिजल्या जाते, त्यामुळे याला जास्त असं आपल्याला शिजवायचं नाहीये. थोडंसं एक 5 मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे हलकसं. तर मंडळी, भेंडी जर जास्त तुमची कोवळी असेल तर ती लवकर होते. जर थोडी निब्बर असेल तर भेंडी शिजायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे भेंडी घेताना शक्यतो कोवळीच घ्या. कोवळी भेंडी ही चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, भेंडी छान आपली परतली गेली आहे, ती मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे, थोडंसं जिरे घालायचे आहेत आणि बारीक कट केलेले जे आता आपण वाटून घेतलेला कांदा होता चॉप केलेला तो घातलेला आहे. याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा परतला की त्यामध्ये आपल्याला 2 टोमॅटो घालायचे आहेत.
तर टोमॅटोसुद्धा मी इथे चॉपरला बारीक असे करून घेतले होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मिक्सरला सुद्धा फिरवून त्याची पेस्ट घालू शकतात. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं ना की लवकर आपलं टोमॅटो आणि कांदा परतलं जातं. आणि त्यानंतर इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, थोडी हळद घातलेली आहे. काश्मीरी लाल तिखट हे जास्त असं तिखट नसतं, तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. यामुळे रंग भाजीला खूप छान येतो. आता आपल्याला तिखट घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा छान परतला, यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आता मिश्रण घातल्यानंतर याला चांगलं असं 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपण यामध्ये बेसन पीठ सुद्धा घातलेलं आहे, तर त्याला शिजायला थोडंसं पाणी लागतं आणि नंतर पाणी हे आटल्या जातं, त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावंच लागतं. आता याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी इथे अर्धा चमचा साखर सुद्धा घातलेली आहे, कारण जो भाजीतला आंबटपणा असतो दह्याचा तो या भाजीमध्ये बॅलन्स होण्यासाठी साखर जर घातली तर याची चव अप्रतिम लागते, त्यामुळे नक्की घाला. आता या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये भेंडी आपल्याला ऍड करायची आहे, तर इथे मी भेंडी ऍड करून घेतलेली आहे. भेंडी घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला 1-2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे, कारण भेंडी आपण ही आधी परतून घेतली होती, त्यामुळे भेंडीला शिजायला जास्त असा वेळ लागत नाही. तर हे पहा, मस्त आपली भेंडी शिजलेली आहे, छान अशी याला उकळी सुद्धा आलेली आहे आणि तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. तर ही भेंडी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनून तयार होते आणि अगदी घरातील साहित्यातच ही भेंडी बनून तयार होते. तुम्ही ही भेंडीची भाजी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत जरी खाल्ली ना तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.